नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभूळ पिकाचे लहरी हवामानामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदा जांभूळ पीक चांगले असताना ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे फळाची मोठी गळती होत आहे. यामुळे जांभूळ उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले. मुंबई, नवी मुंबई बाजारपेठेत जांभूळच्या किमतीत घसरण झाली आहे. यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. जांभळाचं उत्पन्न चांगलं आहे. सगळ्या गोष्टी, जांभळाची झाडं यंदा भरपूर लागलेली आहेत. पण तो ह्या क्लायमेटमुळे चेंज झालेला आहे. सगळं एक महिना आधी काढायचा होता माल, तो लेट झालेला आहे. एक महिना असा क्लायमेट चेंज असल्यामुळे सगळ्या गोष्टी मागे मागे चाललेल्या आहेत. पावसापर्यंत आल्या. आता त्यामुळे पाऊस आलाय. पावसामध्ये माल काढून होणार नाही, कारण गरमी आणि पावसामुळे मालाची वाट लागलेली आहे. सगळी जागेवरच माल पिकतोय आणि पडतोय. त्यामुळे त्याच्यात किती सिंगल जांभूळ झाले. जे गोसाने जांभूळ भेटायचे ते भेटत नाही. आता मुंबई ठिकाणी तुम्ही कुठे कुठे नेता हा माल? मुंबई ठिकाणी बायका, वाशी, पुण्याला पण असतो मार्केटला. पण काय रेट आहे? सध्या रेट एकदम हालत बेकार करून टाकलेले आहे. 140, 150, 70 पर्यंत एवढाच रेट जातोय. माल चांगला असला तरी 170च्या वर जातच नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.